नमस्कार मित्रांनो, स्मार्ट इन्व्हेस्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला शेअर मार्केटमधील स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन म्हणजे काय हे बघायचं आहे। आता स्टॉक मार्केट मॅनिप्युलेशन म्हणजे शेअर्सच्या किमती हे कृत्रिमरित्या बदलून गुंतवणूकदाराला दिशाभूल करणे आणि मार्केटमध्ये जो काही गैरप्रकार करून अन्यायकारक हा फायदा मिळवला जातो। भारतात असे अनेक प्रकार घडतात। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेबी ह्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि सेबी ही कडक नियंत्रण अशा गोष्टीवर ठेवते। स्टॉक मॅनिप्युलेशनचे बरेच प्रकार आहेत। आपल्याला 4-5 प्रकार यामधील कशा पद्धतीने स्टॉक मॅनिप्युलेशन केलं जातं ते आपल्याला बघायचं आहे। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण सबस्क्राइब केल्यामुळे असेच शेअर मार्केटमधील बेसिक व्हिडिओ व जे काही तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकत असतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। पहिला मुद्दा आहे पंप अँड डंप। आता पंप अँड डंप हा शेअर्सबद्दल कसा केला जातो शेअर्ससोबत। आता खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवून शेअर्सची किंमत ही कमी जास्त केलेली जाते। आता जे काही मोठे गुंतवणूकदार आहेत हे गुंतवणूकदार शेअर्समध्ये जे काही 15 कोटी 20 कोटी असतील ते एकाच शेअर्समध्ये लावतात आणि शेअर्सची किंमत वाढवतात। हे फक्त लहान असलेल्या शेअर्ससोबत करता येते त्यांना, मोठ्या असलेल्या जे काही मार्केट कॅपिटल मोठा आहे या कंपन्यासोबत करता येत नाही, त्यांना हे उलट पडू शकतं। कारण जे काही कंपन्या 30 कोटीच्या 40 कोटीच्या 50 कोटी अशा छोट्या छोट्या पेनी स्टॉक आहेत, या पेनी स्टॉकमध्येच हे पंप अँड डंप असे प्रकार घडू शकतात। किंमत वाढवतात आणि त्या शेअर्सची किंमत जास्त झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदार त्यामध्ये फसले जातात। किंमत जास्त होते असं म्हणून बरेच लहान लहान गुंतवणूकदार बातम्या वगैरे ऐकून त्यामध्ये गुंतवणूक करतात आणि त्यानंतर हे मोठे गुंतवणूकदार बरेच जण मध्ये फसल्यानंतर एकाच ऑर्डरमध्ये एकाच वेळेमध्ये हे शेअर्सची विक्री करून टाकतात आणि जे काही छोटे गुंतवणूकदार आहेत त्यांना ते शेअर्सची सेल करण्यासाठी ऑर्डर टाकता येत नाही व शेअर्सची किंमत अगदी तळाला येऊन बसते व लहान गुंतवणूकदाराला याचा एकदम तोटा होऊन जातो। त्यामुळे ह्या पंप अँड डंप पासून काळजी घेणे महत्त्वाचं आहे। दुसरा मुद्दा आहे सर्क्युलर ट्रेडिंग। आता काही ट्रेडर्स एकमेकांचे शेअर्स वारंवार खरेदी विक्री करतात व असं खरेदी विक्री करून ऑर्डरचा आभास असल्याची निर्मिती करतात। जसं की शेअर्समध्ये मागणी पुरवठा असा आहे, जास्त आहे असा आभास दाखवून त्यामध्ये दिशाभूल करतात। आता जसं की आपल्याला एखादा शेअर्स खरेदी करत असताना खाली ऑर्डर पडलेल्या दिसतात, त्या ठिकाणी हा प्रकार घडतो। 3 नंबरचा मुद्दा आहे इनसाइडर ट्रेडिंग। इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय? आता कंपनीतील काही व्यक्ती जे असतात मोठ्या पदावर किंवा जबाबदारीच्या पदावर, त्यांना अगोदरच कंपनीचा प्रॉफिट होणार आहे का लॉस होणार आहे याच्याबद्दल माहिती असते। आता जे काही तिमाही निकाल लागतात किंवा वार्षिक निकाल लागतात, क्वार्टरली रिझल्ट, ॲन्युअली रिझल्ट लागतात, हे काही लोकांना त्यांच्या ओळखीचे असतील किंवा पैसे देऊन मोठे गुंतवणूकदार माहिती गोळा करतात व या माहितीच्या आधारे त्या शेअर्सची खरेदी व विक्री करण्याचा निर्णय घेतात। आता अशा गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही सेबी आहे। सेबीचा ॲक्ट सेबी प्रोहिबिशन ऑफ इनसाइडर ट्रेडिंग रेग्युलेशन 2015 अंतर्गत यावर कडक कार्यवाही ही केली जाते अशा लोकांवर। आता चौथा मुद्दा आहे स्पूफिंग अँड लेअरिंग। आता याच्यामध्ये काय केलं जातं तर बनावट ऑर्डर मार्केटमध्ये ठेवून ही मागणी किंवा पुरवठ्याचा खोटा आभास निर्माण केला जातो व ऑर्डर एक्झिक्यूट होण्यापूर्वीच ह्या ऑर्डर ह्या कॅन्सल केल्या जातात। म्हणजे जे काही आपल्या शेअर्स खरेदी विक्री करताना ऑर्डर दिसतात खाली, ज्या शेअर्समध्ये बाईंग ऑर्डर एवढ्या आहेत, सेलिंग ऑर्डर एवढ्या प्रमाणात आहेत, ह्या ऑर्डर जे आहेत आता काही जण छोटे गुंतवणूकदार माहिती नसताना या ठिकाणी खरेदीसाठी एवढी मागणी आहे, विक्रीसाठी एवढी मागणी आहे, खरेदीसाठी जास्त मागणी आहे यामुळे शेअर्स वाढणार आहे असं समजून खरेदी करतात, पण ते काही बनावट ऑर्डर असतात। त्या ऑर्डर जास्त आभास करून ह्या ऑर्डर विक्री केल्या जाऊ शकतात। त्यामुळे ह्या लहान गुंतवणूकदाराला समजण्यासाठी अडचण येऊन हे चुकीचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी लहान गुंतवणूकदाराचा लॉस होऊ शकतो। आता 5वा मुद्दा आहे फ्रंट रनिंग। फ्रंट रनिंग म्हणजे काय तर काही दलाल मोठ्या ऑर्डर येण्यापूर्वीच स्वतःच्या अकाउंटमधून ट्रेडिंग बाय किंवा सेल करून असा फायदा घेत असतात। आता आपण याचं उदाहरण समजून घेऊ। जर समजा एखादा म्युच्युअल फंड रिलायन्स कंपनीमध्ये गुंतवणूक करणार आहे, याची माहिती जर इनसाइडर ट्रेडरला अगोदरच माहिती असेल तर तो म्युच्युअल फंडच्या अगोदरच त्या शेअर्समध्ये खरेदी किंवा विक्री करतो। यामुळे त्याचा फायदा होतो, कारण म्युच्युअल फंड ही जास्त रक्कम गुंतवतात, लहान गुंतवतात किंवा काढून घेत नाहीत, यांचे व्यवहार ही मोठे असतात। यामुळे याच्यामध्ये असे इनसाइडर ट्रेडर या गोष्टीचा फायदा घेतात।
यालाच आपण फ्रंट रनिंग म्हणजेच म्युच्युअल फंडच्या अगोदरच जाऊन त्यामध्ये खरेदी किंवा विक्री करणे. फ्रंट रनिंग या शब्दातच बराच काही अर्थ हा दडलेला आहे. यामुळे अशा गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे. आता आपण हे 5 मुद्दे प्रत्येक वेळेस माहिती असणं आणि लक्ष राहू देणं अशा गोष्टीकडे हे महत्त्वाचं आहे. आता गुंतवणूकदारांनी कोणती काळजी घ्यावी हे आपल्याला बघायचं आहे या गोष्टीपासून वाचण्यासाठी. आता स्टॉकची संबंधी जे काही कोणत्या बातम्या येतात यामध्ये काही अफवा असतात, काही सत्य असतं, हे पडताळून घेणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. दुसरा पॉईंट आहे कंपनीचा अभ्यास करणे. एखाद्या शेअर्सची खरेदी किंवा विक्री करत असताना त्या कंपनीचा आर्थिक स्थिती, त्या कंपनीचं व्यवस्थापन, त्या कंपनीचं मॅनेजमेंट, मागील काही वर्षाची कामगिरी, या कंपनीचं ट्रॅक रेकॉर्ड कशा पद्धतीचं आहे हे माहिती करून घेणं आणि त्याच वेळेस शेअर्सची खरेदी विक्री करण्याचा निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे. आता तिसरा पॉईंट आहे खोट्या अफवापासून सावध राहणं. जसं की सोशल मीडिया आहे, प्रमोशन आहे, व्हॉट्सअपवर असतात, टेलिग्रामवर काही अफवा येतात, काही जण फोन करून या शेअर्सची खरेदी विक्री करा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, पैसे भरा, असे वेगवेगळे अफवा येण्याचे साधनं आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवावर विश्वास हा ठेवू नका आणि अतिरिक्त नफा कमवण्याच्या लोभापासून हे दूर राहिले पाहिजे. नवीन गुंतवणूकदार आल्यानंतर मार्केटमधून लगेचच किती पैसे कमवू की असं त्यांची एक इच्छा असते. आता या मॅनिप्युलेशनचा काय परिणाम होतो हे आपल्याला बघायचं आहे. आता पहिला मुद्दा आहे जे काही नवीन गुंतवणूकदार आलेले असतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वगैरे करण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास हा कमी होतो आणि ते शेअर मार्केट सट्टा आहे, चुकीचं आहे असे वेगवेगळे नाव शेअर मार्केटला ठेवत असतात आणि लहान गुंतवणूकदारावर हा मोठा अन्याय होत असतो. आता मार्केटची कार्यक्षमतासुद्धा बिघडते. शेअर्सची जी काही योग्य किंमत आहे ती समजण्यासाठी अडचण येऊ शकते आणि अशा गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही सरकारी संस्था सेबी ही चांगल्या पद्धतीनं यावर कंट्रोल करते व नियंत्रण ठेवण्याचं काम देते. तसेच सेबी AIच्या ॲल्गोरिदमच्या मदतीनं सर्व मार्केटच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारावर लक्ष ठेवते आणि असे जे काही चुकीचे काम करतात अशावर कठोर शिक्षासुद्धा देण्याचं सेबी काम करते. आता या अगोदर हर्षद मेहता, केतन पारिक असे वेगवेगळे प्रकार अशाच पद्धतीनं हे मार्केटमध्ये घडलेले आहेत. यावर यांना कडक शिक्षा देण्याचं काम हे सेबी करते. मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडली असेल आणि कामाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर हे येत असतात व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण याबद्दल माहिती होईल व त्यांचं पण नुकसान होणार नाही. धन्यवाद.